नमस्कार मित्रांनो, आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी आता सध्या आहे नवगण राजुरी परिसरामध्ये आणि या ठिकाणी मित्रांनो आता पूर्ण ट्रॅक हातरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो, कारखान्यापाशी ट्रेन सध्या आपली जी नवीन ट्रॅक घेऊन येणारी जी रेल्वे असते मित्रांनो, रॅकवाली, तर त्या ठिकाणी उभा आहे मित्रांनो. आणि समोर आता या ठिकाणी आपण पाहतोय समोर काम चालू आहे मित्रांनो. मी सध्या आहे नवगण राजुरी रेल्वे स्थानकाकडे आणि समोरच आपण पाहतो या ठिकाणी मित्रांनो, हे समोरचं जे आहे नवगण राजुरीचं रेल्वे स्थानक आहे मित्रांनो. ही समोरची बिल्डिंग जे पाहतो आपण हे समोरचं नवगण राजुरीचं रेल्वे स्थानक आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण तर या ठिकाणी आपण समोर आलो तर समोर आपण या ठिकाणी पाहू शकतो समोर ट्रॅक टाकण्यात आलेली नवीन. समोर जर बघितलं मित्रांनो, समोर आपलं जे ट्रॅक्टरच्या साहाय्याने जे रेल्वेच्या ज्या स्लीपर हातरले त्या स्लीपरवरती सध्या खडी टाकण्याचं काम चालू आहे. तर समोर पाहू शकतो आपण या ठिकाणी स्लीपरवरती खडी टाकण्याचं काम चालू आहे. स्लीपरवरती सध्या खडी टाकण्याचं काम चालू आहे मित्रांनो. समोर आपण पाहू शकतोय एक ट्रॅक्टरची दिशा बदलण्यासाठी क्रेनच्या साहाय्याने ट्रॅक्टर उचलीत आहेत. आपण ते आता बघणार आहोत समोर. मित्रांनो, आपण समोर जे पाहतोय या ठिकाणी जे ट्रॅक्टरचं जे मुंडकं असतं ते मुंडकं पलटवण्याचं काम क्रेनच्या साहाय्याने करत आहेत. आपण बघूया कशा पद्धतीने या ठिकाणी हे करतायत ते. मित्रांनो, पाहू शकतो आपण जे ट्रॅक्टरची दिशा असते ते बदलण्याचं काम इथं चालू आहे मित्रांनो. क्रेनच्या साहाय्याने जे ट्रॅक्टर आहे त्याची दिशा या ठिकाणी बदलतात मित्रांनो. आणि मित्रांनो, हे समोरचे पाहतो आपण हे नवगण राजुरीचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो. या ठिकाणी चालू आहे काम मित्रांनो. आणि आत्ताच 2 दिवसापूर्वी या ठिकाणी ही जी स्लीपर हातरून खडी हातरून ट्रॅक टाकण्यात आलेली आहे मित्रांनो. आता ह्याच्या समोर जर बघितलं मित्रांनो, इथून अवघ्या 1 किलोमीटरच असेल मित्रांनो, 1 किलोमीटरपेक्षा बी कमी असेल. तर त्या ठिकाणी ट्रेन येऊन उभा आहे मित्रांनो. जी नवीन ट्रॅक घेऊन येणारी ट्रेन आहे तर ती त्या ठिकाणी उभा आहे. ती ट्रॅक आता ह्या परिसरातून पुढे येणार आहे मित्रांनो. आणि इथून जर बघितलं मित्रांनो तर पुढं पण काम चालू आहे, ते पण आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि समोर आपण पाहतो या ठिकाणी ट्रॅक्टर उचलण्याचं काम सध्या चालू आहे इथं. समोर पाहतोय आपण ट्रॅक्टर उचलून घेतला आहे. आणि जे क्रेनवाले आहेत खूप त्यांना आनंद होतो ट्रॅक्टर उचलल्यामुळं. आणि समोर पाहू शकतो आपण ट्रॅक्टर या ठिकाणी वळवण्यात आलेलं आहे. पाहू शकतो मित्रांनो किती सहज ह्यांनी म्हणजे ट्रॅक्टर उचलून ट्रॅक्टरची दिशा बदललेली आहे मित्रांनो. पाहू शकतो या ठिकाणी जी मागची ट्रॉली असते ती ट्रॉली सण क्रेनच्या साहाय्याने त्या ठिकाणी पलटलेली आहे. आणि ट्रॅक्टर आपण बघूया त्या साईडने नेलं आहे मित्रांनो. आता हे ह्याचं कनेक्ट करत आहे मित्रांनो ट्रॉलीला ट्रॅक्टर. थोड़ा
फायनली पाहू शकतो आपण या ठिकाणी ट्रॅक्टर पलटी करण्यात आलेला आहे मित्रांनो, दिशा बदलण्यात आलेली ट्रॅक्टरची. आणि समोर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर समोर आता काम चालू करणार आहे तर ट्रेनचं. पुढं जे मित्रांनो आहे ते नवगण राजुरीचं रेल्वे स्टेशन आहे मित्रांनो समोर. आणि या परिसरामध्ये पूर्ण ट्रॅक हाताळण्याचं काम झालेलं आहे मित्रांनो. आणि जर बघितलं तर मित्रांनो चराटा फाट्याचा जो रोड आहे तिथपर्यंत पूर्ण आता फायनली ट्रॅक हाताळण्याचं काम झालेलं आहे. आणि काकडहिरा गावापाशी थोडंसं 200-400 मीटर चं काम बाकी आहे. ते पण मित्रांनो एक 5-6 घंट्यामध्ये पण त्याचं काम पूर्ण करू शकतात, कारण की जास्त वेळ नाही लागणार, कारण की थोडंसं काम आहे ते. आता या ठिकाणी मित्रांनो खडी वगैरे आपण पाहू शकताय, खडी वगैरे पूर्ण हाताळण्यात आलेली. जे ट्रॅकच्या बाजूने जी खडी असते ती पूर्ण ह्या परिसरामध्ये टाकण्यात आलेली. आणि आता इथूनच ती नवीन ट्रेन जी आहे इथूनच लवकरच धावणार आहे. मित्रांनो ही समोरची बिल्डिंग पाहतोय हे नवगण राजुरी रेल्वे स्थानकाची मेन बिल्डिंग आहे. आणि या ठिकाणी इथं बाहेर प्लॅटफॉर्म हा एकच प्लॅटफॉर्म या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे मित्रांनो. आणि समोर पण मित्रांनो जवळपास रेल्वे स्थानकाचं काम बऱ्यापैकी आता झालेलं आहे बरंचसं. थोड्या दिवसातच हे काम पण पूर्ण होऊन जाईल आता. मित्रांनो समोर पाहू शकतोय या ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं जे काम आहे मित्रांनो नवगण राजुरी रेल्वे स्थानकाचं, या परिसरामध्ये काम चालू आहे. आणि या ठिकाणी जवळच हा प्लॅटफॉर्म आहे. इथून मित्रांनो जवळपास बरंचसं लांबपर्यंत काम झालेलं आहे, ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो. आणि जवळच मित्रांनो या ठिकाणाहून पुढे जे तिप्पटवाडी गाव आहे तिथपर्यंत ही ट्रॅक टाकण्यात आली. आणि थोडंसं काही मीटर अंतराचं काम बाकी आहे मित्रांनो. हे समोर जे पाहतो मित्रांनो हे तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती ह्या मंदिराचा व्हिडिओ अपलोड आहे मित्रांनो. डोंगरामध्ये दिसते तिप्पटवाडीचं देवस्थान मित्रांनो, आपल्या चॅनलवरती अपलोड आहे मित्रांनो. कोणाला जर ते देवस्थान बघायचं असेल तर ते पाहू शकता मित्रांनो आपल्या चॅनलवरून. आणि या ठिकाणी पाहू शकतो या परिसरामध्ये अशा पद्धतीने काम चालू आहे ते मित्रांनो. पुढं पण जाऊन बघूया आपण पुढे कशा पद्धतीने काम चालू आहे ते.